इकडे अग्नेयच्या गाड्यांचा ताफा एका विशाल गेटमधून आत शिरला. तो विष्णू आणि रॉकी सोबत मागच्या गेटने जंगलात असलेल्या त्याच्या प्लेसवर आलेला. अग्नेय, आपण त्या माणसला तर पकडलं, पण ही श्रीजा ही तर त्याला मिळालेलीच आहे ना, मग हिला का कुत्र्यासारखं मोकाट सोडलंय? तुला जमत नसेल तर मला सांग. मी काही स्त्रियांवर हात उचलत नाही अँड ऑल अशा सभ्य मताचा नाही. म्हणजे वा रे वा, या श्रीजासारख्या स्त्रिया कसंही वागणार आणि आपण फक्त त्यांना बघत बसायचं का? ते काही नाही, मीच तिच्या झिंजा उपसून तिलाही या पिंजऱ्यात आणून टाकतो. मग बसू दे लुना त्यांच्यासोबत खेळत. विष्णूची तर इथे येईपर्यंत नुसती अखंड बडबड चाललेली. याला रीटा कशी झेलते हाच त्या दोघांनाही प्रश्न पडला. कार थांबताच रॉकीने अग्नेयच्या साईडचा दरवाजा उघडायला अग्नेय वैतागतच खाली उतरला. ह्याच्या बडबडण्याने त्याचं डोकं उठलं होतं. अग्नेय पुढे निघताच ही दोघंही पटकन त्याच्या मागे आली. अग्नेयची पावलं भरभर त्या दिशेला पडत होती जिथे त्या तिघांनाही बांधून ठेवलेलं. रॉकीही त्याच्या पावलाला पाऊल मिळवत चालत होता, पण आपले विष्णू देव त्यांचा स्पीड मॅच करायला अक्षरशः त्यांच्या मागून पळत होते. आज खूपच जास्त नाश्ता झाला होता वाटतं साहेबांचा. अरे यार, या दोघांच्या मागे काय ती लुना लागलीये का, जे इतक्या फास्ट चालत आहेत? आणि तिथे जाऊन तरी काय करणार हा माणूस? तर अधाशासारखा फक्त त्या तिघांच्या थोबड्याचं निरीक्षण करणार आणि त्यावर मग एखाद दुसरी मौल्यवान टिप्पणी देणार. विष्णूला तर स्पीडने चालल्याने अक्षरशः धाप लागली होती. कसा बसा तो अग्नेय आणि रॉकी होते तिथे पोहोचला आणि पोटात वाकून गुडघ्यावर हात ठेवून मोठे मोठे श्वास घेऊ लागला. पण त्याची आकसलेली नजर मात्र अग्नेयवर होती, जो खरंच आता समोर पिंजऱ्यात आल्या त्या तिघांचं निरीक्षण करत होता. त्याला बघून आता मात्र विष्णूने दात चावले. वाटलंच होतं मला, हा माणूस हेच करणार. ते इथे येऊन ह्यांना बघायचंच होतं तर एकट्यानेच यायचं ना, पण नाही, माझा जीव नको का दमवायला? विष्णू मनातच सरफडत जसा अग्नेयाच्या बाजूला येऊन उभा झाला आणि त्यानेही शांत नजरेने समोर त्या तिघांकडे पाहिलं. त्या बेशुद्ध असलेल्या तिघांच्याही हातांना साखरदंडाने वर बांधलं होतं. काल त्यांना इथे बेशुद्ध करूनच आणलं गेलेलं आणि अजूनही ते शुद्धीवर आले नव्हते. यार, या माणसाच्या तर ह्याच्यामुळे माझ्या आरवने खूप काही सहन केलंय. ह्याला तर मी आता सोडणार नाही. त्या लुणाच्या पोटात जायच्या आधी मी याला चांगलंच सुजवून घेतो. आत्ता ह्याच्या तोंडूनच ऐकू काय सांगून ह्याने आरवला ब्लॅकमेल करून ठेवलं आहे ते. माणसाला बघूनच विष्णूच्या डोक्यात तिडीक गेली आणि तो हाताचे स्लीव्ज फोल्ड करत तणतणतच पिंजऱ्याकडे सरसावणार की अग्नेयच्या आवाजाने त्याचे पाय जागीच थांबले. तो माणस नाही आहे विष्णू. अग्नेयची ती तीक्ष्ण नजर अजूनही थेट त्या तिघांवर होती, पण त्याचं ऐकून इथे विष्णू सोबत रॉकीच्याही थोबड्यावर गोंधळलेले भाव उमटले ना. समोर माणस दिसत असूनही हा प्राणी म्हणतोय की तो माणस नाही आहे म्हणून. मग ही दोघं त्यावर कायच रिॲक्ट करतील ना. रॉकी, तुला समोर त्या पिंजऱ्यात जो थर्ड व्यक्ती लटकताना दिसतोय तो माणसच आहे ना? विष्णूने खात्री करत नजरेनेच रॉकीकडे बघायला त्याने मान हलवत होकार दिला. तशा इथे विष्णूच्या कपाळावर आट्या पडल्या ना. रॉकी, तुझ्या बॉसला चष्मा लागला वाटतं. तसंही वय झालंय त्याचं. समोर या पडीक देहाला बघूनही हा माणूस म्हणतोय हा माणस नाही म्हणून. जर हा माणूस माणस नाही तर मी पण विष्णू नाही, तूही रॉकी नाही. आणि हा सुद्धा. विष्णू अग्नेयचं ऐकून
काहीसा वैतागातच त्याच्याकडे बोट करून पुढे बडबडत सुटलाच होता की जशी त्याच्यावर अग्नेयाची करडी नजर पडली तसे विष्णूचे पुढचे शब्द घशातच फिरले. कारण नजर भलेही शांत असली तरी त्यात एक हलकीशी वॉर्निंग होती, जिने विष्णूचं तोंड बंद केलेलं. विष्णू हा माणूस तर नाहीच आहे, पण ही दोघंही श्रीजाचे आई वडील नाही आहेत. अग्नेयने अगदी शांततेत दुसरा बॉम्ब टाकायला. आत्ता मात्र या दोघांचेही डोळे सताड मोठे झाले. इथे पहिला धक्का पचत नव्हता, तिथे हा माणूस धक्क्यावर धक्के देत होता. आता काय जीव घेणार का या गरीब लेकरांचा? रॉकी, मला वाटतंय ह्याला फक्त चष्मा नाही लागला, तर हा तुझा बॉस वेड्यासोबत आंधळाही झाला आहे. नाहीतर ह्याने सकाळी सकाळी घेतलेली दिसतीये. अरे समोरची धडधाकड माणसं याला दिसत नाही आहेत म्हणजे काय? विष्णूने तर अग्नेयच्या या विचित्र वागण्यावर काहीसं घाबरून रॉकीकडे बघितलं, तर त्या कालकेयची अवस्था यापेक्षा वाईट होती. ते गोरिलाचं पिल्लू तर सदम्यातच गेलेलं. आपल्या बॉसला खरंच काही दिसत नाही आहे या फक्त विचारानेच तो प्रामाणिक भक्त रडायचाच बाकी राहिलेला. मनोमन तर अग्नेयासाठी कितीतरी नवस केले त्याने. म्हणजे ह्या माणसाने विष्णूचं बोलणं जरा जास्तच मनावर घेतलं वाटतं. बॉस, रॉकीने काहीसं काळजीने अग्नेयाला हाक मारायला त्याने अक्षरशः जबडा आवडत या दोघांकडे पाहिलं. त्या दोघांना हँडल करताना कधी कधी तर अग्नेयालाच या दोघांना उडवून लावायची सुप्त इच्छा व्हायची. पण काय करणार, मजबूर होता तो. शट अप बोथ ऑफ यू. या दोघांच्या चेहऱ्याकडे नीट बघा जरा. त्यांच्या चेहऱ्यावर मास्कची शेड लावली आहे, जी मेकअपने कव्हर करण्याचा खूप वेल प्रयत्न केला गेलाय. पण काल पार्टीत कदाचित स्वेटमुळे यांच्या गळ्याकडची शील्ड ओपन झालीये. ती वरची शील्ड काढली तर आतला रिअल फेस दिसेल ह्यांचा. अग्नेयला तर या दोन मूर्खांचं काय करू असं झालेलं. त्याने अक्षरशः दात ओठ खात त्या दोघांना उत्तर दिलं, कारण दोघंही या टाइमला मेंदूवर थोडाही जोर लावायला तयार नव्हते. पण आता अग्नेयने बोलल्यावर तसं त्या दोघांचीही नजर आता बारकाईने त्या खोट्या कपलचं निरीक्षण करू लागली. आणि अग्नी बोलतोय हे खरं आहे हे समजायला त्यांनाही टाइम लागला नाही. अग्नी, अरे हे कोण आहेत मग? विष्णूही आता गंभीर होत पुढे आला. ते तर शुद्धीवर आल्यावरच समजेल आता. अग्नेयाची नजर काहीशी शांत झालेली बघून रॉकीने त्याला प्रश्न विचारायची हिम्मत केली. बॉस, यांनी तर शील्ड लावलीये, पण या माणसाच्या फेसवर तर असं काहीच नाही आहे. मग तुम्हाला असं का वाटलं तो माणूस नाही म्हणून? रॉकीच्या या प्रश्नावर अग्नेय तिरकस हसला. रॉकी, क्राईम करणाऱ्याला वाटतं तो खूपच हुशार आहे म्हणून, आणि त्याच्या ह्याच स्मार्टनेसमुळे त्याच्या हातून खूप बेसिक मिस्टेक होते. माणसने या माणसाचा चेहरा तर चेंज केला, पण ह्याचं राईट साईडचा कानच सफिशियंट आहे हे सांगायला की हा माणूस नाही आहे म्हणून. अग्नेयच्या बोलण्यावर परत या दोघांची नजर त्या व्यक्तीवर स्थिरावली. आणि आता मात्र या दोघांचेही डोळे मोठे झाले, कारण त्या व्यक्तीच्या उजव्या कानाला 2 होल होते. कदाचित कान टाचायच्या टाइमला तो घोळ झाला असावा. किती छोटी गोष्ट होती ही, कोणाच्याही नजरेत न येण्यासारखी. माणसने त्याच्यासारखी शरीरयष्टी असलेला माणूस शोधून चेहरा तर बदलला, पण त्याचं त्याच्या कानाकडे लक्षही गेलं नाही. विष्णूने त्याची तीच आश्चर्याने भरलेली नजर आता अग्नेयावर आणली. तो
तो अजूनही दोन्ही खिशात हात घालून शांत भावाने उभा होता. पण ह्या क्षणीही त्याच्या डोक्यात शेकडो विचार पळत होते. विष्णूला हे चांगलंच माहीत होतं. अग्नेयची निरीक्षण शक्ती खूपच जास्त ऍक्टिव्ह आणि स्ट्रॉंग आहे ते. तो कोणत्याही व्यक्तीला पहिल्या भेटीतच पायाच्या नखापासून ते केसापर्यंत अगदी निरखून बघायचा आणि ते समोरच्याच्या लक्षातही यायचं नाही. अग्नी, अरे मग जर तुला माहीत होतं हा माणूस नाही आहे तर तू ह्याला उचलायची ऑर्डरच का दिलीस? विष्णूला तर अग्नेयच्या डोक्यात नक्की काय शिजतंय ते काहीच समजत नव्हतं. पण काहीतरी खूप डीपवर तो प्लॅन करत होता हे मात्र नक्की. कारण विष्णू त्याला गाफील ठेवण्यासाठी मला हे करणं भाग होतं. त्यालाही हेच तर हवे होतं की मी या माणसाला मानस समजून उचलावं, म्हणजे मी माणस माझ्या ताब्यात आहे वाटून रिलॅक्स होईल आणि मग तो तिथून त्याचा लगेच पुढचा मूग घेईल. बट तो विसरला ह्यावेळी त्याच्या समोर अग्नेय अग्निहोत्री उभा आहे ते. त्याला कितीही मागून वार करू दे, पण माझा एकच घाव थेट समोरून असेल. तोपर्यंत त्यालाही या गैरसमजात राहू दे की त्याने अग्नेय अग्निहोत्रीला मात दिलीये म्हणून. अग्नेयचा ऐकून तर रॉकीने मनोमन त्याच्या बॉस समोर हातच जोडले. जिथे समोरच्याचे विचार संपत होते त्यापुढे अग्नेयचे विचार सुरू व्हायचे. विष्णूलाही अग्नेयच्या स्मार्टनेसचा अभिमान वाटला. उगाच किंग नव्हता तो. त्याचा प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकायचा तो. मानस, कालपासून मी तुला किती फोन लावले पण तुझा फोन लागतच नव्हता. कुठे मेला होताच समजेल का मला? संध्याकाळच्या टाइमला श्रीच्या ऑफिसच्या पार्किंगच्या कोपऱ्यात येऊन अक्षरशः कॉलवर चरफडत होती. तिला मोठ्याने राग काढता येत नसल्याने अक्षरशः हळूहळू आवाजात बोलत होती ती. व्हॉट दी हेल श्रीजा, कोणाशी बोलायची ही कोणती पद्धत झाली? जस्ट कंट्रोल ऑन युअर टंग, नाहीतर ट्रस्ट मी, मला ती ओढून तुझ्या हातात द्यायला अजिबात टाइम लागणार नाही. फोन उचलल्या उचलल्या समोर श्रीजाची सुरू झालेली अरेरावीची भाषा ऐकून इथे मानसचं डोकं फिरलं ना. नुकताच तो नित्याला त्यांच्या बंगल्यावर आणण्यासंदर्भात त्याच्या मॉमशी बोलला होता आणि त्याची मॉमही तयार झालेली, म्हणून त्याचा मूड अगदीच फ्रेश होता. पण मध्येच आलेल्या श्रीजाच्या या फोनवर त्याचा राग परत उफाळून आला ना. ती टंगच आता कायमची बाहेर यायची बाकी राहिलीये. श्रीजा अजूनही पलीकडून चरफडतच होती. श्रीजा, मुद्द्याचं बोल. अँड 1 मिनिट, काल तुझ्या आणि आरवच्या नात्याची अनाउन्समेंट होणार होती ना, मग झाली की नाही? मानस नित्या निघून गेल्यावर जेव्हा तो डान्सच्या वेळी तिला शोधत होता तेव्हाच मानसने स्वतःला त्या व्यक्तीसोबत संधी साधून एक्सचेंज केलं होतं. कारण त्याला आधीच डाऊट आलेला की अग्नेयला त्याच्यावर संशय आलाय ते. इतक्या वर्षात जे कधीच झालं नव्हतं ते अचानक झालेलं बघून त्याला डाऊट तर येणारच होता ना. अग्नेयच्या बेबीच्या पर्सनल पार्टीचं इन्व्हिटेशन ही बाबच त्याच्यासाठी शॉकिंग होती. त्यात त्याने त्याला एका बिझनेस प्रपोजलसाठी अप्रोच केलं. हा तर त्याच्यासाठी दुसरा धक्का होता. ज्या व्यक्तीने कधी चौधरी इंडस्ट्रीला त्यांच्या विचारातही येऊ दिलं नव्हतं, तो त्यांच्यावर ही एकाएकी मेहरबानी करतोय हे नक्कीच शॉकिंग होतं. म्हणून तो आधीच अलर्ट झालेला. पण या घोड्याला काय माहित ना, याने कितीही डोक्याचे घोडे पळवले तरी अग्नेयचं माइंड चित्त्याचं होतं ते. जितकं चपळ तितकंच घातक. कशी होणार होती अनाउन्समेंट? तू त्या दोघांना इतक्या लवकर का बोलवून घेतलंस? आणि ती दोघं गेली ते गेली, पण त्यांना मला साधं सांगूनही जाता नाही आलं का?
त्यांच्या कृपेने ती म्हातारी माझ्या नावाने खडे फोडायला सुरूच झालेली. श्रीजाचा राग अजूनही पीकवरच होता, पण तरी तिने मानसला नित्या आणि आरवबद्दल काहीच सांगितलं नाही. कारण तिला माहीत होतं, जर हे मानसला समजलं तर तो आरवला जिवंतही सोडणार नाही ते. आणि जर मरायचंच असेल तर आरवच का ना. ती तर आता नित्याला संपवण्याचे मनसुबे आखत होती. काय? मी? कधी त्या दोघांना बोलवून घेतलं? आर यू मॅड? मी तर त्यांना जोपर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत तिथून हलायचंही नाही असं वॉर्न केलेलं. मग ती दोघं तिथून जातीलच कशी? मानसाचं ऐकून श्रीजा स्तब्धच झाली. कारण जर ती दोघं मानस सोबत नाही गेली तर कुठे गायब झाली हा प्रश्न पडला तिला. मग ती दोघं कुठे गेली? श्रीजाला तर आता अटॅक यायचाच बाकी राहिलेला. कारण जर ती दोघं कोणाच्या हातात पडली तर तिचा डाव तर उघडा पडणार होता. ते तिचे मॉम डॅड नाही हे समजायला मिनिटभरही उशीर लागणार नव्हता. आणि जर असं झालं तर अग्निहोत्रींची सून होण्याचं स्वप्नच राहणार होतं. आत्ता मला काय माहीत, बट मी बघतो. वेट. श्रीजाचं ऐकून मानसाने पटकन फोन कट केला. ही दोघं गेली कुठे? श्रीजावर तर त्या घरात कोणालाच संशय नाही. कारण संशय असता तर नक्कीच अग्नेयने आत्तापर्यंत तिला मेन्शन बाहेर केलं असतं. आणि तिच्या मॉम डॅडचा तर संबंधच नाही. मी त्या दोघांचं मेक ओव्हरही इतकं परफेक्ट करायला लावलेलं की कोणालाच डाऊट येण्यासारखं काहीच नव्हतं. वर अग्नेयचंही लक्ष पार्टीत फक्त माझ्यावर होतं. मग तो ह्यात इन्व्हॉल्व होण्यासारखं काहीच नाही. मानसाला अजूनही वाटत होतं अग्नेयला श्रीजाबद्दल काहीच माहीत नाही म्हणून. पण कोणीतरी सांगा या मंदबुद्धीला की त्याला तर या श्रीजाची पूर्ण कुंडलीच माहीत आहे ते. आत्या, अगं बट मी नंतर येऊन जाईन ना. उद्या मला जमणार नाही. इकडे नित्या आज ऑफिसमधून लवकरच मेन्शनवर आलेली. त्या लेकराने सोफ्यावर अंग टेकवलंही नव्हतं की तिचा फोन वाजला. आणि पलीकडून तिच्या आत्याचा फोन बघून तिने नाईलाजाने तो कानाला लावला. पण आता तिला स्वतःलाच आपण फोन का उचलला याचा मनोमन पश्चाताप होत होता. नित्या, आता तूही अशीच वागणार का ग? तुझा डॅडाही माझं न ऐकता त्या घरात घर जावई म्हणून राहिला. काय सोनं लागलंय का त्या घराला? आणि तिथे राहून काय मिळवलं त्याने? शेवटी आपल्याला सोडून गेलाच ना तो. पण मला वाटलं तो गेल्यावर तू तरी माझ्याकडे येशील. तेवढीच तुझ्यात माझ्या रमेशची छबी बघून मला बरं वाटलं असतं. पण आता त्याच्या जाण्यानंतरही तू तिथेच राहिलीस. तुला तर आम्हाला भेटूसही वाटत नाही का ग? इतके परके झालो आम्ही तुला. तुझा डॅडा असता तर तुझ्या आत्याला असं अंतर तरी दिलं असतंस का तू? पलीकडून आत्या तर डायरेक्ट रडायला सुरू झालेली बघून नित्याने तर कपाळच बदलून घेतलं. काल मानस हट्ट करत होता तर आज आत्या. तिला तर एकाएकी उजाडलेल्या ह्या नातेवाईकांचं उत्तू चाललेलं प्रेम बघूनच गुदमरायला लागलेलं. त्यात तिला हे सर्व थोडं विचित्र वाटत होतं. पण ती तिचीच माणसं म्हणून इग्नॉरही करत होती. बरं आत्या, तू रडू नकोस. मी उद्या येऊन जाईन, ठीक आहे? नित्याने कसंबसं तिच्या आत्याला समजावत फोन कट केला. आणि नुकत्याच कॉफी घेऊन आलेल्या सियाकडून कप घेऊन तो टेबलवर ठेवत सियालाही बाजूला बसवलं. आणि तिच्या कुशीत डोकं टेकवत डोळे मिटले. तशी सिया भांबावलीच. नीतू, काय झालं राणी? सियाला नित्याला एकाएकी परत शांत झालेलं बघून धसत झालं. खूप मुश्किलीने आरवच्या प्रेमाने त्या कोशातून ती बाहेर आलेली. मग आता परत तिला अस्वस्थ झालेलं बघून
सियाला तिची काळजी दाटून आली. तसं तिने तिच्या केसात प्रेमाने हात फिरवला. वहिनी, आत्या भेटायला ये म्हणून खूपच मागे लागलीये ग. सारखं सारखं डॅडाचं नाव घेऊन ये बोलतीये. आय नो वहिनी, डॅडा रॉंग होता आणि बॅडही, बट मला त्याच्यावर हेट करता येतच नाही आहे ग. मी काय करू? नित्याने तिच्या मनातली सल सियाच्या मिठीत मोकळी करताच सियालाही तिचं ऐकून वाईट वाटलं. कसं हेट करणार होती ती त्या बापावर, ज्यावर तिने सर्वात जास्त प्रेम केलेलं. नीतू, राणी, तुला कोणी सांगितलं की तू त्यांना हेट कर म्हणून? हे बघ बाळा, पूर्ण जगासाठी भलेही ते रॉंग होते, पण त्यांचं तुझ्यासाठीचं प्रेम अगदी शुद्ध आणि खरं होतं. त्यांच्या तुझ्यावरच्या प्रेमात कुठेच कपट नव्हतं. सो तुला त्यांना हेट करायची गरजच नाही. आणि राहिला आत्याकडे जायचा प्रश्न, तर तू एकदा आजीला किंवा ह्यांना विचार, बघ ते काय बोलतात. सियाने समजावताच नित्याच्या नजरेसमोर आरवचा कालचा रागीट चेहरा आला आणि तिच्या अंगावर भीतीने काटाच उभा राहिला. बट वहिनी, आरवला नाही आवडणार मी तिकडे गेलेलं. नित्याचं तोंड परत छोटं झालं. नीतू, आरव ह्यांच्या शब्दाबाहेर नाही, सो तू त्याचा लोड घेऊ नको. सियाच्या समजवण्यावर आता नित्याचं मन खूपच हलकं झालं आणि ती उद्याच ऑफिसला जायच्या आधी आत्याकडे जायचं ठरवते. मग काय वाटतं तुम्हाला? नित्या अग्नियाला विचारल्यावर तो जायची परमिशन देईल का? आणि परत आरवला ह्याची भणक तरी लागेल का? सो खूप सारे डाव आणि षडयंत्र एकदम रचली जात आहेत, पण पुढचा भाग ह्यापेक्षा जास्त थरारक असणार आहे. त्यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या भरपूर फ्रेंड्ससोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.